समजा एखाद्या हिंदू व्यक्तीनं आपला धर्म बदलला, कन्व्हर्जन केलं, तर काय तो आपल्या वडिलांच्या प्रॉपर्टी मधून किंवा नातेवाईकांच्या प्रॉपर्टी मधून डिस्क्वालिफाय होतो का? याचं उत्तर दडलेलं आहे हिंदू सक्सेशन ऍक्टच्या सेक्शन 26 मध्ये. लक्ष देऊन ऐका, कारण इथं फार मोठा ट्विस्ट आहे. ज्या व्यक्तीनं धर्म बदललेला आहे ती व्यक्ती स्वतः मात्र प्रॉपर्टी इनहेरिट करण्यास पात्र असते. असं का? कारण तिचा जन्म हिंदू म्हणून झाला होता आणि जन्मानं मिळालेला जो हक्क आहे तो धर्म बदलल्यामुळे लगेच संपत नाही. पण खरी गेम पुढच्या पिढीमध्ये आहे. सेक्शन 26 नुसार धर्म बदलल्यानंतर जी मुलं जन्माला येतात, चिल्ड्रन बॉर्न आफ्टर कन्व्हर्जन, ती मात्र त्यांच्या आजोबांच्या किंवा हिंदू नातेवाईकांच्या प्रॉपर्टी मधून डिस्क्वालिफाय होतात. म्हणजे बाबांना हिस्सा मिळेल पण नातवंडांना नो एंट्री. थोडक्यात काय तर वारसा हक्क टिकवायचा असेल तर हिंदू असणं ही तुमच्या पिढीला अट लागू होते. आहे का नाही इंटरेस्टिंग? अशीच इंटरेस्टिंग माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.